आहेत. आपण मतदार राजा आहात आणि मतदार राजा आपण यांच्या झोळीमध्ये 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करावं ही विनंती करतो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. मतदार राजाला आता वंदन केलेलं आहे. आता तुम्हाला आशीर्वाद देण्याशिवाय पर्याय काय आहे का? अरे सगळे आमदार ताटमानेने येतात, यो बिचारा खाली झुकून दंडवत घातलाय. आणि म्हणून अशा नम्र आमदाराला रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या भावांचा पण भाऊ, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा भाऊ, सगळ्यांचा भाऊ तुम्हाला विनंती करतोय की या ठिकाणी संजय रायमुलकर यांनी अर्ध काम करून टाकलंय साष्टांग दंडवत घालून. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. राजमाता जिजाऊंचा हा सिंदखेड राजा, मी राजमाता जिजाऊंना वंदन करतो आणि त्याचबरोबर अहिल्यादेवी यांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो. आणि बालाजी यांना वंदन करतो. बालाजी आपले आहेत ना, सारंगधर बालाजी. बालाजी जिथं आहे तिथं सर्व आलबेल आहे आणि आशीर्वाद संजय पूर्ण तुला आहे. खरं म्हणजे मेहकर हा शिवसेने महायुतीचा बालेकिल्ला. मेहकर जनतेने गेले 30 वर्ष शिवसेनेवर प्रेम केलंय आणि संजय रायमुलकर यांची हॅट्रिक तुम्ही पूर्वीच केलेली आहे गेल्या वेळेस. आता काय करायचं आहे? चौकार. विरोधकांची 4थी विकेट घेऊन चौकार मारायचं आहे आणि तुम्ही तो मारणार पार बाउंड्रीच्या पार. मैदानात असलेले सगळे प्रतिस्पर्धी क्लीन बोल्ड झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचा विजय आपल्याला पाहिजे. एका बॉलमध्ये 3 विकेट घेणारा आमचा जो प्लेयर आहे हा भरोशाचा प्लेयर आहे, आपला विश्वासाचा आहे. आणि मेहकर नावाच्या मेहकर मध्येच नावामध्ये कर आहे आणि रायमुलकरच्या नावात पण कर आहे. त्यामुळे त्याला कर म्हणून सांगावं लागत नाही, तो आधी करून टाकतो. मला त्याने आता मगाशी सांगितलं की मी म्हणालो किती पैसे आणले, म्हणतो मला वाटलं 400-500 असतील. 4,500 कोटी रुपये आपल्या 2-2.5 वर्षाच्या कारकिर्दीत मतदारसंघात आहे. असा करून दाखवणारा आमदार आपल्याला मिळालेला आहे. एक सामान्य शिवसैनिक म्हणून संजय रायमुलकर यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला सुरुवात केली. खरं म्हणजे एक आक्रमक आणि जनहितासाठी धडपडणारा शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यानंतर तेवढ्या सक्षमपणे या मेहकरांवर प्रेम करणारा हा संजय आहे. रायमुलकर या सच्चा शिवसैनिकाच्या पाठीशी प्रतापराव उभे आहेत आणि मेहकरवासी लकी आहेत. इथं डबल इंजिन चालू आहे. जसं आपलं डबल इंजिन सरकार तसं इथं डबल इंजिनचं काम आहे. आणि म्हणून केंद्रात प्रतापराव जाधव मंत्री आहेत, संजय भाऊ इथे आमदार आहेत. आणि म्हणून सहकार योजनांची जी काही सरकारी योजनांची गंगा आहे इथं मेहकरमध्ये आणायची कशी या दोघांना पक्क माहीत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जो काम करतो तो पुढे जातो. मी नेहमी सांगतो राजा का बेटा राजा नहीं होगा, जो काम करेगा वो आगे बढ़ेगा. आणि म्हणून 7 खासदारांनी मला प्रताप जाधव यांच्या सकट मला सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्री बनवा. पण श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
आपल्यामध्ये कोण सिनियर आहे, कोण मोठा आहे, त्याला बनवा. माझ्या मनात पण तेच होतं. आणि मग प्रतापराव जाधवला आपण मंत्री बनवलं. ही आपली परंपरा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मेकर हे याचं जिवंत उदाहरण आहे. प्रतापरावांच्या माध्यमातून आपण ते दिलंय. रायमुलकर यांनी देखील मेकर वासियांचा विश्वास सार्थ केलेला आहे. आणि म्हणून तर एवढी गर्दी जमा झालेली आहे. येताना बघितलं दुतर्फा सगळे लोक, लाडके भाऊ लाडक्या बहिणी सगळ्या रस्त्यामध्ये स्वागत करत होत्या. मी नशीबवान आहे की एवढं प्रेम आणि विश्वास आशीर्वाद तुमच्या या सर्व जनता जनार्दनाचा मिळतोय. हे भाग्य सगळ्यांच्या नशिबात नसतं, ते माझ्या नशिबी आहे. मी पैसा प्रॉपर्टी मालमत्ता नाही कमवली, हे जनतेचं प्रेम कमवलं, प्रेम. आणि म्हणून संजय पण सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा, आपत्ती येऊ दे, कोविड येऊ दे, अपघात होऊ दे, काही होऊ दे, पहिला धावून जाणारा संजय आज या ठिकाणी. म्हणूनच जनता संजयवर मनापासून प्रेम करते आहे. खरं म्हणजे मी आता त्या योजनांमध्ये जाणार नाही. किती योजना, एवढं वाचायला गेलं तर वेळ लागेल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, 4,500 कोटी रुपयांचा निधी संजयने आणला. त्यामध्ये पैनगंगा नदीघाट सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका, नगर परिषदेची इमारत, बालाजी मंदिर सौंदर्यीकरण, मेकर येथे प्रशासकीय इमारत बांधून झाली. आणि पाणी पुरवठा योजनेसाठी 112 कोटी रुपये निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे. वारकरी भवन असेल, मेकर पंचायत समिती नवीन इमारत असेल, मेकर बसस्थानक कॉन्क्रिटीकरण असेल, हे मेकरचा सगळा कायापालट या ठिकाणी संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून होतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, तुम्हाला 2.5 वर्षात मागच्या महाविकास आघाडी किती पैसे भेटले, किती निधी भेटला? अरे महाविकास आघाडी 30-35-40 कोटी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, आणि महायुतीमध्ये 4,500 कोटी. मग आपण घेतलेला निर्णय बरोबर होता ना? उठाव केलेला बरोबर होता ना? संघर्ष केलेला बरोबर होता ना? टांगा पलटी केलेला बरोबर होता ना? बाळासाहेबांचे विचार सोडले, खर्चा स्वतःच्या खुर्चीसाठी महापाई, भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला. मतदारांनी विश्वास दाखवला, शिवसेना भाजपचं सरकार येईल. पण तमाम 12.5 कोटी जनतेच्या मनामध्ये असलेलं सरकार आणलं नाही. त्यांच्याशी बेईमानी केली, विश्वासघात केला. म्हणून प्रतापराव जाधव यांनी म्हटलं ते बरोबर. मग खरार विश्वासघातकी बेईमानी करणारा कोण, याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. अरे तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं, घाण टाकलं. एकनाथ शिंदेने धाडस केलं, हिंमत दाखवली आणि ते सोडून आणला. आज शिवसेना आणि धनुष्यबाण तुमच्याकडे आहे. माझं हे चोरलं, माझं ते चोरलं. अरे काय लहान पोराचं काय खेळणं आहे का चोरायला? हाय, आणि काय तुम्ही काय झोपला होता का काय? अरे बरा, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. 50 आमदार जर आपल्या सोबत आले, 13 खासदार आले, शेकडो हजारो ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरसेवक आले, लाखो कार्यकर्ते आले, मग पक्ष कुणाचा? आणि बाळासाहेबांचा विचार ज्यांच्या बरोबर आहे, शिवसेना त्यांच्या बरोबरच राहणार. आणि म्हणून आपल्याला निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने पण आपल्या या लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व दिलं. आणि त्याची पोचपावती तेव्हा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्यबाण 2ऱ्या नंबर, आणि यांची निशाणी कुठं होती? 5व्या का 6व्या नंबरला. लोकसभेमध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची हे सिद्ध झालंय. आणि
त्यामध्ये आपण 13 जागा लढवल्या, आपल्या 7 जागा आल्या. 7 जागा म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्ती मतं आपल्याला मिळाली. आणि मूळ शिवसेनेचा मतदार आज तुमच्या सोबत आहे. आणि तिकडं आलेलं काय, तिकडं काँग्रेसची वोट बँक आली आहे. तिकडं आलेली सूज आहे. सूज कायम राहते का? झेंडू बाम लावला की सूज गायब. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, धनुष्यबाण आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार आज संजय रायमुलकर बरोबर आहेत. आणि त्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला, सगळी कामं त्यांनी बंद पाडली होती. समृद्धी महामार्ग बंद, जलयुक्त शिवार बंद, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद, विदर्भातला सिंचन प्रकल्प बंद, सगळं बंद. काय चालू? मुंबईतले प्रकल्प बंद, मेट्रो बंद, कारशेड बंद, चालू काय? आणि स्पीड ब्रेकर टाकणारं सरकार, स्टे देणारं सरकार पाहिलं 2.5 वर्ष. आणि होणारे शिवसैनिकांचं खच्चीकरण उघड्या डोळ्याने आम्ही पाहू शकत नव्हतो. संजय रायमुलकर सांगत होते, लवकर काहीतरी करा, लवकर काहीतरी करा. बाबा थांब, आपलं योग येऊ दे, झालं की कर. आणि अति झालं. जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. म्हणून निर्णय घेतला. आणि निर्णय घेतला म्हणून प्रकल्प सुरू झाले, समृद्धी सुरू झाला. आज माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली, त्याला विरोध केला. म्हणाले हे चुनावी जुमला आहे, फक्त निवडणुकीसाठी केलेला ही घोषणा आहे. पण जेव्हा 2 हप्ते खात्यात पडले, 3,000 रुपये, लगेच म्हणाले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे हे सरकार काढून घेणार नाही, हे देणारं सरकार आहे. दोन्ही हातानं देणार आहे. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही. हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. 5 हप्ते भरले आम्ही. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही निर्णय घेतला. निवडणुकीचा काळ, आचारसंहितेच्या काळामध्ये आमच्या बहिणींचे पैसे थांबू नये आणि विरोधक तिथं मांजर आडवं घालू नये म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. आता तुम्हाला सांगतो, 20 नोव्हेंबरला जसं मतदान होईल, मतदान झालं रे झालं की डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात जमा होईल, हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला आता पैसे वाढवतोय आम्ही. जसं मी म्हणालो 1,500वर ठेवणार नाही. तुम्हाला लखपती झालेलं बघायचं आम्हाला. लखपती, माझ्या सगळ्या बहिणी लखपती झालेल्या पाहिजेत. जसं मोदी साहेबांनी लखपती दीदी केलं, जनधन योजना केली, ड्रोन दीदी केलं, बेटी बचाव बेटी पढाव केलं, महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान देण्याचं काम केलं. तसंच काम आपण करतोय. आणि म्हणून आम्ही आता महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या महासभेमध्ये केला. हे 10 सूत्री कार्यक्रम आहे. ये तो फक्त ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पहिली योजना, लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करून टाकणार. शेतकरी सन्मान योजनेतून 12,000 मिळत होते. केंद्राचे मोदी साहेबांचे 6 आपले 6, ते 12,000चे 15,000 करणार. या राज्यात कुणी उपाशी झोपू शकत नाही. उपाशी पोटी भुकेल्याला राहता कामा नये म्हणून प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500ची 2100 रुपये आपण करतोय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला, जसं बाळासाहेबांनी 1995ला घेतला होता.
विरोधक म्हणतात बेरोजगारांचं काय, 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि 10 लाख प्रशिक्षण भत्ता 10 लाख युवकांना आणि मुलींना 10,000 रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय घेतला. 45,000 गावात बांधण रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतलाय, कारण शेवटी शेतकऱ्याला आपल्याला द्यायचं आहे. अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय आणि शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरचा पंपाने शेती करणाऱ्यांना तर आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जे घरगुती जे मीटर वापरतात, लाईट वापरतात, त्यांच्या बिलामध्ये 30% सवलत देण्याचाही निर्णय आपण घेतला. आणि कापूस सोयाबीन पिकाचे भाव पडतात त्यावेळेस भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. जेवढा भाव कमी पडेल 20% तो गॅप भरून काढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आता काय पाहिजे सांगा. एवढं सगळं जर आम्ही निर्णय घेतला नसता, सरकार बदललं नसतं, तेवढं आम्ही करू शकलो असतो संजय. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतोय की आपल्या सगळ्या मेकरवासियांना या ठिकाणी सगळ्यांनी मिळून आपले उमेदवार संजय रायमुलकर यांना 4थ्यांदा विधानसभेत पाठवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही निश्चय केलाय ना पूर्ण. आणि म्हणून विरोधकांकडे काहीच नाही शिल्लक, सगळे नुसते अफवांचा बाजार आहे. आणि आपला वचननामा पण चोरला त्यांनी. आपण वचननामा केल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी म्हणाले महालक्ष्मी योजना करू. आम्हाला तुम्ही विचारत होते पैसे कुठून आणणार, आम्हाला सांगत होते खोटं आहे. मग तुम्ही खोटे आश्वासन देताय, आमच्या लोकांना फसवताय. जसं राजस्थानमध्ये, जसं हिमाचलमध्ये, जसं कर्नाटकमध्ये आम्ही योजना देऊ, हे देऊ, ते देऊ करून खोट्या घोषणा केल्या आणि सरकार आलं, म्हणाले पैसे नाही हमारे पास, इल्ल नाही, कुछ भी नहीं. केंद्राकडे पैसे मागायला लागले, मोदीजींकडे. अरे घोषणा तुम्ही करायची, आश्वासन तुम्ही करायचं आणि पैसे तुम्ही मोदीजींकडे मागायचे. आणि अशा प्रकारच्या फसव्या लोकांपासून आपल्याला यांना दूर ठेवायचं आहे. आणि म्हणून त्यांनी किती कॉपी केली तरी ओरिजिनल ते ओरिजिनल आहे. कॉपी केलेला माणूस पास होणारा कोण आहे परीक्षेत? पास होणारा कोण आहे? संजय रायमुलकर हे 20 तारखेच्या परीक्षेत तुमच्या आशीर्वादाने प्रचंड मताधिक्याने पास झाल्याशिवाय राहणार नाही असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि मला सगळ्यांनी हात वर करून सांगा की सगळे मिळून संजयच्या मागे उभे राहा, संजयच्या मागे उभे राहा आणि संजयला आशीर्वाद द्या. आणि आम्ही योजना केल्या, त्या योजनेमध्ये आम्ही भेदभाव नाही केला. लाडक्या बहिणीमध्ये हे सगळे आहेत, मराठी पण आहेत, उत्तर भारतीय पण आहेत, साऊथ इंडियन पण आहेत, हिंदूही आहेत, मुसलमान पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, सगळे आहेत ना बाबा. योजनांमध्ये आपण दुजाभाव केलाय, सगळ्यांना पैसे मिळाले, हिंदूला मिळाले, मुसलमान मिळाले, सगळ्यांना मिळाले. हा. आणि म्हणून जे लोकसभेमध्ये मुस्लिम लोकांना घाबरवलं, डराया, धमकाया, संविधान बदलेगा, ये बदलेगा, वो बदलेगा, आरक्षण जाएगा. अभी आप लोग एक बार फंस गए, दोबारा नहीं फंसना.
दोबारा नहीं, हम लोग भेदभाव नहीं करते, जो देते हैं दोनों हाथ से खुलकर देते हैं। और इसीलिए आप लोग, संजय रायमुलकर ने कभी जाति पाति का किया है, जाति भेद केला है? ये मुसलमान है इसको मत दो, ये हिंदू है इसको दो, ऐसा किया है? ये बहुत भोला आदमी है। बघ तिकडं म्हणतात देव माणूस आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एवढे लोक तुमची जबाबदारी आहे की 20 तारखेला सकाळी उठून पहिलं मतदान करायचं, आपल्या नातेवाईकांना सांगायचं. आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतोय, भाऊजीला पण सांगा, चाय नंतर पहिलं मतदान. आणि एवढे लोक जर उतरले ना तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पहिले गेल्या वेळेस किती निवडून आला लीड? 62,000चा लीड भेटलाय पट्ट्याला. आता 1 लाखाचं लीड भेटू शकतं. महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा उमेदवार निवडून येऊ शकतो, तुम्ही ठरवलं तर. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला सगळ्यांना, की 20 तारखेला प्रचंड मताधिक्याने संजयला विजयी करा. आणि फटाके फोडले दिवाळीमध्ये, आणि 23 तारखेला यांच्या विजयाचे फटाके फोडायला एकनाथ शिंदे तुमच्या सोबत येईल, ही खात्री देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब गाणं लॉन्च करायचंय. लाडक्या बहिणीच्या